आपण पुढील सामन्याकडे नुकताच जो सामना झाला रणजित कट्टे पाटील डीजे किंग्स 11 आपला विजय दादा एकच वादा आपला विजय दादा एकच वादा आपला विजय दादा चला खेळाडूंना विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. टीम मीटिंग कोणत्याही प्रकारची अलाउड नाहीये. आपल्याला विजेत्या संघातील 2 पंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या फेरीतील ऑलमोस्ट ही 5वी लढत आपल्यासमोर. जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए आणि संघर्ष या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकला. संघर्ष संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मागील आठवड्यामध्ये देखील आपण पाहिलं तर संघर्ष संघानं प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 60 धावा धावफलकावरती उभारल्या, परंतु त्यांच्या आघाडीच्या गोलंदाजांना आलेलं अपयश आणि त्या धावा डिपेंड करता आल्या नाहीत आणि तो सामना गमवावा लागला तो संघर्ष संघाला. कदाचित मागील आठवड्यामध्ये झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न इथे होईल. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर संघर्ष संघ नक्कीच थोडासा बॅकफूटवरती आपल्याला पाहायला मिळतो. टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक क्रिकेट हंगामाची सुरुवात आणि शेवट या संघाकडून खूप चांगल्या पद्धतीने केला जातो, परंतु इथे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये शेवट गोड करण्याचा प्रयत्न जरूर असेल, कारण आय थिंक यानंतर स्पर्धा होणं थोडंसं कठीण आहे. कारण प्रत्येक जो मंडळ आहे, प्रत्येक जो संघ आहे त्यामधील जी तरुणाई आहे ती तरुणाई सुरुवातीला जर आपण पाहिलं तर दहीहंडी पथकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर गणेशोत्सवाच्या तयारीला प्रत्येक मंडळ लागेल आणि त्यामुळे मैदानावरचा त्यांचा जो वावर आहे ना तो कुठेतरी आपल्याला कमी पाहायला मिळेल. या अनुषंगानं जंक्शन ट्रॉफी 2024 आपल्या नावावर काढण्याच्या उद्दिष्टानं प्रत्येक संघ अगदी एका ईर्ष्येनं आणि जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. कव्हरच्या रिझनमध्ये चेंडू खेळला आहे सतीश थोरात, सलामीचा फलंदाज, एक स्पेशलिस्ट ओपनर म्हणून संघर्ष संघामध्ये गेली अनेक वर्ष
सातत्याने या खेळाडूला आपण पाहतोय, परंतु दादा भोईरला प्रमोट केले गेले. मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच 6 चेंडू 19 धावा करणारा सनी सिंग, सलग 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. तर सनी सिंगला विनंती असेल मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच यशपंतांच्या भूमिकेत आहेत. यावेळेला मात्र ऑनसाईडला मोठा फटका खेळण्याचा माणूस होता, शरीराचा वेध चेंडूने घेतलाय दादा भोईर. मूळतः आक्रमक शैलीचा फलंदाज आहे, मोठे फटके खेळणं ही ओळख आहे या खेळाडूची. परंतु जो निर्णय घेतलाय संघर्ष, त्या निर्णयाला कितपत योग्य ठरवणार. या अगोदर जर आपण पाहिलं तर ईगल बॉईज संघाने देखील नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती, परंतु धावफलकावरती उभारण्यामध्ये अपयश आलं होतं. आय थिंक स्क्वेअर लेग पंचांचा काही इशारा आपल्याला दर्शवला जातोय. होय, स्क्वेअर लेग पंचाने इथे इशारा केला की इट्स अ नो बॉल. ओव्हर वेस्ट हाईट, कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता. 1+1 एकूण 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. एक्सलरेट करावं लागेल. तेजस सारखा विकल्प संघामध्ये उपलब्ध असताना दादा भोईरला संधी दिली गेली. अनुभव, एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं म्हटलं जातं आणि इथे अनुभवाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न जरूर होत आहे. आपल्या सध्याची वाट या ठिकाणी पाहताना खेळाडू जरूर पाहायला मिळतात, परंतु सतीश थोरात या खेळाडूला खरं तर फॉर्ममध्ये येण्यासाठी अशी एखादी इनिंग त्याच्या बॅटमधून येणं गरजेचं आहे. यावेळेला लोअर फुल टॉस कन्वर्ट केलाय षटकारामध्ये. या 6 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती आल्यात. या धावसंख्येला कुठेतरी 55+ किंवा 60+च्या घरामध्ये तुम्हाला घेऊन जावं लागेल. यावेळेला अगेन नो बॉल व पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. आता पंचांचा निर्णय काय असेल याकडे देखील लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण 9+1 एकूण 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. गोलंदाजीचा मार्क जर आपण पाहिला तर रजीउल्ला शाह अर्थातच मनबड या ठिकाणी गोलंदाजच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पण चेंडू दादा भोईरच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येणं गरजेचं आहे, कारण मैदान किती मोठं असो, फॉर्मॅट कोणतंही असो, जर का चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला तर त्या चेंडूवरती मात्र षटकार लगावण्याची धमक या खेळाडूमध्ये. यावेळेस जोरकस प्रहार, परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत. मंगेश यांच्याकडनं मात्र होतीये चूक. थोडंसं जजमेंट फसतंय. चेंडूचा अचूक अंदाज बांधता आला नाहीये आणि थोडासा चेंडू वायबल देखील होतो. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे, कडकडीत ऊन. एकूणच 2 धावा धावफलकावरती मागील चेंडूवरती. खरं तर फलंदाजाला बाद काढायची संधी होती, परंतु ही संधी गमावली गेली. आणखीन एक जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. पहा दादा भोईर थोडंसं टायमिंग शी झुजताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, कारण चेंडू प्रॉपरली त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीयेत. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सनी मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होते, परंतु त्यांच्या करवी आपल्याला एक मॅसेज जरूर या ठिकाणी आलाय की त्यांनी आपली जी मॅन ऑफ द मॅच आहे ही डेडिकेट केली आहे CID यांना, अर्थातच शिवम यांना. शरीराचा वेध चेंडूने घेतलाय की ऑफ द बॅट. आय थिंक पंचांचा कोणता इशारा नाही आहे, म्हणजे बॅटीची कट घेऊन जाणारा चेंडू असणार आहे. सिंगल. बाय 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 बाय, इट्स बाय. एकूण धावा धावफलकावरती 15 धावा, 15. तर शिवम यांना विनंती आहे. शिवम, आपण यायचं आपल्याला मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं आपण सन्मानित करणार आहोत. हे जे मॅन ऑफ द मॅचचं ट्रॉफी होती सनी सिंग यांची, त्यांनी ती डेडिकेट केली आहे ती शिवम यांना. तर नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो सचिन. 15 धावा धावफलकावरती आल्या आहेत. थोडासा धीम्या गतीनं खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
आणि सचिनवरती देखील हल्ला बोल केला जाणार का? कारण आज सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर भीम यादव देखील संघर्ष संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यामुळे भीम यादवचा समावेश देखील प्लेइंग 11मध्ये केला जाणार का? कारण यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये पहिल्यांदा भीम संघासमवेत आपल्याला जुडले गेलेले पाहायला मिळतात. ललित केशवन देखील या संघाबरोबर आहे, तेजस नारणवार या संघासोबत आहेत, मंगेश साळुंके देखील आहेत, राहुल चक्रवाणी देखील आपल्याला या संघाबरोबर पाहायला मिळतात. खूप मोठमोठी नावं आहेत या संघामध्ये, परंतु खेळ हा नावारूपाला साजेसा आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये करता आलेला नाही आहे. सलगचे हे 2 निर्धाव चेंडू, दबाव बनवणारे निर्धाव चेंडू असतील. सचिन कारवारचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 15 धावा धावफलकावरती आल्यानंतर अशा प्रकारची गोलंदाजी. यावेळेला क्षेत्ररक्षकाला चेंडू चकावतोय, अगदी सीमा रेषेच्या लगत हा चेंडू अडवला जातोय. चौकार आहे, यस पंचांचा इशारा या ठिकाणी येईल. हा चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे गेलाय, बाईचा चौकार. याच्यावरतून हे दर्शवलं जातं की आउटफील्ड फास्ट आहे, ड्राय आउटफील्ड आहे. शिवम इथे आलेले आहेत आणि शिवम यांना मात्र आपण सन्मानित करणार आहोत. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतो आणखीन एक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जे डेडिकेट केलं गेलंय. आणि मी आणखीन एक बिगेट पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र सतीशची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपते. तर सरोदे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र आपण पुढील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच शिवम या खेळाडूला इथे मात्र सन्मानित करतो आहोत. 2 बॅक टू बॅक सिक्सेस आणि या 2 षटकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावर 31 धावा. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि सतीश थोरात 9 चेंडूंमध्ये तब्बल 20 धावा, ज्यामध्ये 3 उत्तुंग षटकार त्यांच्या बॅटमधून या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. आणि अशा प्रकारच्या खेळाची अपेक्षा ही नेहमीच सतीश थोरात कडून केली जाते. याही वेळेला मोठा प्रहार, षटकार नंबर 3 येतोय सतीश यांच्या बॅटमधून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. तर या ठिकाणी मात्र 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात 37. मागील षटकाचा जर विचार केला तर सुरुवात दमदार होती. पहिले 2 चेंडू निर्धाव होते आणि त्यानंतर मात्र तब्बल 22 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज सचिन कारवारनं. एक जो झेल सुटला गेला होता मंगेश या
क्षेत्ररक्षकाकडून तो झेल सुटला होता. दादा भोईर या खेळाडूला ते जीवनदान मिळालं होतं, परंतु सतीश थोरात आक्रमक होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळाले. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, लपेटण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. 11 चेंडूंमध्ये तब्बल 4 षटकारांच्या मदतीनं 26 धावांची इनिंग साकारली आहे. अर्धशतकीय खेळी करण्याचा प्रयत्न जरूर असेल संघासाठी, ती जमेची बाजू असेल, परंतु तितकी सोपी गोष्ट नाहीये. याही वेळेला फुलर लेनचा चेंडू होता, षटक या ठिकाणी हाताळलं जाते. गोलंदाज आहे विशाल आणि विशालची मात्र विशाल कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला जोरकास प्रहार, इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये, येतोय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. तर पहा या इनिंग मधला हा 5वा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे आणि आपल्या वैयक्तिक 32 या धावसंख्येवरती फलंदाज खेळत आहेत. केवळ 18 धावा दूर आहे आपल्या वैयक्तिक अर्धशतकापासून, तर 44 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात त्या संघर्ष स्पोर्ट्स कळंबोली संघाच्या. आणखीन एक जोरकस प्रहार, इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. सिक्सर नंबर 6वा येतोय. फलंदाज सतीश थोरातच्या बॅटमधून षटकार. आणि या षटकारानं संघर्ष संघ मात्र जाऊन पोहोचलाय अर्धशतकावरती, अर्थातच 50 धावा धावफलकावर. तर 50 धावा धावफलकावरती आल्या आहेत. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना संघर्ष संघ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. आणि याही वेळेला जोरकस प्रहार, फलंदाज सतीश थोरातच्या बॅट मधून येत आहे. आणखीन एक दमदार संघर्षमय षटकार. 56 धावा धावफलकावरती. इट्स 56 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 22 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 19 धावा आल्यात. तर वैयक्तिक 15 चेंडूमध्ये 44 धावांवरती नाबाद खेळी साकारत आहेत ते फलंदाज सतीश थोरात. 3 ओव्हर संपल्या. तर 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झाला. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 56. शेवटच्या षटकामध्ये दादा भोईर आक्रमक होणार की संधी देणार सतीश थोरातला. खरं तर वैशिष्ट्य राहिले प्रत्येक षटकातील पहिले 2 चेंडू सतीशने निर्धाव केलेत आणि त्यानंतर मात्र एकदा 4 षटकार आणि एकदा 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 7 षटकार या इनिंगमध्ये साकारलेत आणि वैयक्तिक 293च्या स्ट्राईक रेटनं मात्र तो खेळतोय आपल्या वैयक्तिक 15 चेंडूमध्ये 44 या धावसंख्येवर. तर दादा भोईर मात्र 5 चेंडू आणि 5 धावा. अंतिम षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत आहेत अनुप. व 20 चेंडूंमध्ये 56 धावांची भागीदारी या दोनही खेळाडूंमध्ये. आणि आता इथून मात्र दादा भोईर इन ऍक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. हलका साकूट टप्प्याचा चेंडू आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे फ्लॅट बॅटेड षटकार. आणि या षटकारानं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 62 धावा धावफलकावरती आहेत. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना, कारण या स्पर्धेतली ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आहे. मागे आपण पाहिलं तर 60 धावांपर्यंत मजल मारली होती परेश 11 संघानं आणि 62 धावा केल्या होत्या त्या धावांचा पाठलाग करताना. परंतु इथे मात्र फुलर लेनचा चेंडू होता, अगदी हळूवारपणे, एकेरीपेक्षा जास्त धाव नाहीये हे ओळखलं आणि त्यामुळे एनर्जी सेव्ह करण्याचा प्रयत्न. खूप चांगली भागीदारी दोनही खेळाडूंमध्ये सलामीवीर फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि आलेल्या प्रत्येक गोलंदाजावरती इथे मात्र हल्ला बोल केला तो सतीशनं. सुरुवातीला थोडासा वेळ जरूर घेतला, परंतु त्यानंतर मात्र आक्रमक होताना सतीश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिलं अर्धशतक या स्पर्धेतील वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळणार का? सतीश जो खेळत आहेत आपल्या वैयक्तिक 15 चेंडूमध्ये 44 या धावसंख्येवर.
इथे मात्र अर्धशतक कंप्लीट. 8वा षटकार येतोय फलंदाजाच्या बॅट मधून, जो त्याला घेऊन जातोय आपल्या वैयक्तिक अर्धशतका पार. आणि नक्कीच आपल्या तमाम चाहत्यांना अभिवादन करताना यस बॅट उंचावली जाते सतीश यांच्याकडून. व 16 चेंडू 8 षटकार आणि तब्बल वैयक्तिक 50. यावेळेला जोरकास प्रहार करण्याचा प्रयत्न एसटी रक्षकाला चेंडू चकवतोय. धाव फलकावरती कितपत उभारल्या जाणार, इथे मात्र दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल का? स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न जरूर होता दादा भोईर यांचा, परंतु तो प्रयत्न मात्र हाणून पडलाय. दादा भोईरच्या बॅटमधून देखील एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. एकूणच धावसंख्या धावफलकावर 70 धावा. 7 चेंडूमध्ये 12 धावा दादा भोईरच्या बॅटमधून, तर 17 चेंडूमध्ये 51 धावा. 300च्या ऑलमोस्ट स्ट्राईक रेटनं 8 षटकार या इनिंगमध्ये सामील आहेत. गोलंदाज अनूप. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट, पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथून मात्र एक जबरदस्त मॅरेथॉन इनिंगची होती समाप्ती. फलंदाज सतीश थोरात बॅक टू द पॅव्हिलियन. तर पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. धावबाच्या स्वरूपामध्ये सांघिक यश मात्र मिळत आहे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस. नक्कीच या खेळाडूकडनं नेहमीच मोठ्या अपेक्षा असतात. मागील काही स्पर्धांमध्ये जर पाहिलं तर ॲज अ ओपनर हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु आज एक वेगळी भूमिका. शेवटचे षटक आहे, एक वेल प्लॅटफॉर्म सेट आहे आणि आल्या मात्र जोरकस प्रहार देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये. मंगेश यांच्याकडून हा दुसरा झेल या स्पर्धेतील सुटतोय आणि जो जातोय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. तर 74 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात आणि विजयासाठी लक्ष्य मात्र सेट केलं जातंय ते 75 धावांचं. तर 74 धावा धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये उभारले गेले आहेत. विजयासाठी 75 धावांचं लक्ष आणि या धावांचा कशा पद्धतीनं केला जाणार पाठलाग ऐकवण्यासाठी जाऊयात मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा कमाने सरांकडे.
रायगड जिल्हा महाराष्ट्राची शान आहे आणि विजय पाटील जंक्शनसाठी आणि कलंबळीसाठी महान आहेत. विजय पाटील यांच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत शहीद विकास पाटील यांच्या स्मरणार्थ रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 आज या दिवशी इथे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये आयोजित झालेली आहे. आजच्या दिवसातला हा 5वा सामना संघर्ष विरुद्ध जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए असा सामना सुरू आहे आणि संघर्ष संघाने प्रथम 4 षटकामध्ये 74 धावा बनवल्या आहेत. अतिशय मोठी धावसंख्या आहे, विक्रमी धावसंख्या आहे. मागच्या एका सामन्यामध्ये एका संघाने 60 धावा बनवल्या होत्या, पण इथे मात्र हायएस्ट स्कोर आहे या स्पर्धेतला 74 धावा आणि फक्त एकच विकेट गेली होती. प्रमुख त्यांचे बॅट्समन जे होते सतीश थोरात याने एकूण 51 धावा मारल्या होत्या, त्याच्यामध्ये 8 षटकार मारले होते. सतीश थोरात आणि इकडे मंगेश यांच्या हातामध्ये बॉल आहे. सचिन आणि अनुप ही सलामीची जोडी जय मल्हार स्मॅश संघाकडून खेळपट्टीवर हजर आहे. मोठं आव्हान आहे. 24 चेंडूमध्ये 75 धावांचं, म्हणजे प्रति चेंडूवर जवळजवळ 3 धावा बनवणं आवश्यक आहेत आणि हा पहिला चेंडू झेल होऊ शकतोय आणि हा झेल झालेला आहे. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट जय मल्हार स्मॅश संघाची पडलेली आहे. आणि मी 2 संघांना विनंती करतोय, रॉयल बी आणि सुपर डीजी माऊली पुढे सामना आहे. दोन्ही संघनायकांनी कृपया इथे टॉससाठी यायचं आहे. रॉयल बी आणि सुपर डीजी माऊली दोन्ही संघनायकांनी टॉससाठी इकडे या. आणि इकडे या फटक्यावर 2 आहेत. संघाचं खातं खोललेले आहे. धावसंख्या 2, 1 फलंदाज बाद. आणि इकडे रॉयल बी संघाने टॉस जिंकलेला आहे. रॉयल बी संघाने टॉस जिंकलेला आहे. आजच्या दिवसातला हा 6वा सामना सुरू असेल रॉयल बी विरुद्ध सुपर डीजी माऊली. आणि त्याच्यानंतर जंक्शन संघाला बाय देण्यात आलेला आहे. आणि याच्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होणार आहे. सेकंड राऊंडमध्ये 6 संघ असतील आणि 6 संघामध्ये पुन्हा नव्याने लॉट्स पाडवले जाणार, त्याची नोंद घ्यायची आहे. 2 धावा 1 फलंदाज बाद. आणि हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर. पंचांनी आता इथे वाईड बॉल घोषित केल्या. धावसंख्या 3. धावसंख्या 3 आणि हा चेंडू पुन्हा एकदा अलकसर तटवलेला आहे. सरळ सतीश यांच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतायत. 1 धाव दोन्ही फलंदाज पळून काढलेली आहे. धावसंख्या 4. बाकी आहे तसंच राहील. विजयासाठी टीम पुढे सरकेल. बाकी आहे तसंच राहील. त्यांना डायरेक्ट 3रा राऊंड खेळायला लागेल. हा, तुम्हाला आता कंपल्सरी खेळायलाच लागेल, पण शेवटचा तुम्हाला राऊंड खेळायला. शेवटचा. हा, तिसरा धावसंख्या 4 धावा 1 फलंदाज बाद. आणि पुन्हा एकदा या षटकातला पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा. आणि हा चेंडू पुन्हा एकदा ग्लोव्जला लागून स्लिपच्या दिशेने गेला आहे. 1 धाव अवांतर खात्यामध्ये लेग बायच्या स्वरूपामध्ये हे षटक संपलेले आहे. धावसंख्या 5. धावसंख्या 5. पहिलं षटक संपलेलं आहे आणि अजून विजयासाठी 70 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 18. 18 चेंडू 70 धावा. खूप मोठं अशक्यप्राय आव्हान आहे, परंतु क्रिकेटमध्ये मात्र
आपण काही सांगू शकत नाही काय होईल ते, फक्त पाहायचं असतं. आणि हे सर्व प्लेयर्सवर अवलंबून असतं. संघाकडून दुसरं षटक ओरदेकडे मारा. बॉलरचं इथे नाव आहे, त्यांनी सांगितलं की माझं नाव आहे राहुल चक्रवर्ती, राहुल चक्रपाणी. लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव ज्यांच्याकडे आहे असे राहुल, आपल्या भारतीय संघाचे व्यवस्थापक राहुल द्रविड. आणि इकडे मात्र चेंडू फटकारला, सरळ सीमापार जाणार, चौकार. चेंडू चौकारासाठी धावसंख्या झाली आहे 1.9 धावा. राहुल यांचा एक फुलटॉस चेंडू, खराब चेंडू म्हणावा लागेल, आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. दिला पंच नो बॉल का? नाही नाही, नो बॉल. पंचाने नो बॉल दिला आहे. पॉपिंग क्रूचा नो बॉल आहे तिकडे. धावसंख्या झाली आहे 1.10. 2 अंकामध्ये विजयासाठी मोठं आव्हान आहे. 75 धावांचं 24 चेंडूमध्ये. आणि इकडे मात्र सुरुवात आहे, पहिल्या षटकानंतर दुसरं सुरू आहे 10 धावा. आणि हा चेंडू मात्र खाली राहिला. एक लेग स्लिप होती, चेंडू सरळ त्यांच्या दिशेने गेला. धावचीची संधी होऊ शकली असते, परंतु दोन्ही फलंदाज मात्र जागेवर स्थिर आहेत. धावसंख्या 10 नाही, धावसंख्या 10. राहुल पुन्हा एकदा, आणि हा चेंडू पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा खाली राहिला. ऑप्शनच्या किंचित बाहेर होता. बॅट्समन तिफाळचीत होता वाचलेले आहेत. मोठं आव्हान आहे विजयासाठी. 75 धावांचं 24 चेंडूमध्ये. आणि इकडे मात्र 16 चेंडू शिल्लक आहेत. आणि धावा हवेत 65. पुन्हा एकदा चेंडू डॉट नाही गेलाय. राहुल अतिशय सुंदर मारा करतायत, कोणत्या प्रकारचा चान्स देत नाहीत बॅट्समनला खेळण्यासाठी. धावसंख्या अजून तिथेच थांबलेली आहे 10 धावा. एक फलंदाज बाद. राहुल ओव्हर मारा. आणि हा चेंडू पुन्हा एकदा इन स्विंग पद्धतीचा, ऑप्शनच्या बाहेर थोडंसं वळलेला, विकेटकीपरांच्या हातामध्ये. धावसंख्येमध्ये कोणत्या प्रकारचा बदल नाही आहे. एक फलंदाज बाद, 10 धावा. आणि अजून विजयासाठी 65 धावांची आवश्यकता. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा बॅट्समॅनच्या हेल्मेटवर आदळलेला आहे. कोणत्या प्रकारचं नुकसान नाही आहे. चेंडू पुन्हा एकदा डॉट निघालेला आहे. राहुल अचूक टप्प्यावर मारा करतायत. कोणत्या प्रकारचा चान्स बॅट्समनला नाही आहे. चेंडूकडे फक्त पाहतायत, चेंडूचा अंदाज येत नाही आहे. आणि अशा तरी प्रत्येक चेंडू हा डॉट निघतोय. आणि राहुल यांचा पुन्हा चेंडू फटकाला, हा मात्र षटकार जाणार का शंकाच नाही आहे. सुंदर फटका मारलेला आहे. फ्लॅट षटकारासाठी धावसंख्या झाली आहे 16. 16 plus of 1 wickets after 2 over complete. Requires 75 runs for victory in 24 deliveries. Sixteen plus of 1 wicket. Third into the progress. Kashish, new bowler. Katesh. Rakesh. Kajesh. नवीन बॉलर काजेश. पहिला चेंडू वाईड बॉल. धावसंख्या 17. आणि हा चेंडू देखील वाईड बॉल फेकलेला आहे. धावसंख्या 18. काजेश यांच्या चेंडूवर नियंत्रण नाही आहे. त्यांना अचूक टप्पा सापडलेला नाही आहे. आणि पहिले 2 चेंडू हे त्याने स्वेर फेकलेले आहेत. ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंचाने ते वाईड घोषित केले. धावसंख्या 18. तिसरं षटक सुरू आहे. आणि हा चेंडू मात्र पुन्हा एकदा षटकार जाणार. सरळ लॉंग ऑन मिड विकेटच्या मधून षटकारासाठी चेंडू गेलेला आहे. धावसंख्या झाली आहे आता मात्र 24. 24 धावा. तिसरं षटक सुरू आहे. विजयासाठी अजून 51 धावांची आवश्यकता आहे.
तिसरं षटक सुरू आहे. विजयासाठी अजून 51 धावांची आवश्यकता आहे. दोन षटकं संपलेली आहेत. तिसरं षटक सुरू आहे आणि धावसंख्या आता आहे 24. तीन चेंडू फेकले, त्याच्यामध्ये 2 चेंडू वाईड होते. एक हा षटकार झालेला आहे. धावसंख्या 24. एक फलंदाज बाद. हे षटक किती महागडं होतंय हे पाहणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा बॅट्समॅन खेळण्यासाठी सज्ज. आणि हा चेंडू देखील खराब, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. वाईड बॉलचा इशारा पंचांकडून. क्वार्टर सेंचुरी फलकावर 25 धावा. 2.1 षटकामध्ये धावसंख्या 25 झाली आहे आणि अजून 50 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 11 चेंडू आणि 50 धावा. म्हणजे प्रति चेंडूवर चौकार जरी मारला तरी 50 धावू शकत नाहीत. षटकार मारावे लागतील. आणि हायवर बत्ता हा चेंडू डॉट नाही केला. चेंडू शिल्लक आहे 10. विजयासाठी 50 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 50 धावा. प्रति चेंडूवर 5 धावांची आवश्यकता. फिरवायची गरजच नाही. आपली एंड चेंज केली आहे. राऊंड मारून हा चेंडू पुन्हा एकदा षटकारासाठी जातोय. मिड विकेट आणि लॉंग ऑन बाउंड्रीच्या मधून सरळ षटकारासाठी चेंडू गेला आहे. धावसंख्या झाली आहे 31. 31 धावसंख्या 31. धावसंख्या 31 झालेली आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू शिल्लक आणि हा देखील षटकार होणार. हा सरळ मिड विकेट बाउंड्रीच्या वरून. धावसंख्या झाली आहे 37. 37 धावसंख्या 37. एक फलंदाज बाद. या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 37. लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर टू द प्रोग्रेस. दिस टाइम राउंड द विकेट. And once again ball into the air. Chance for caught behind. This is a fielder. Take the catch. Satish. And once again second batsman back to the pavilion. Require 8 चेंडूमध्ये 21 धावा झालेले आहेत. केले आहेत त्याने. विजयासाठी एकूण 24 चेंडूमध्ये 75 धावांची आवश्यकता असताना ही दुसरी विकेट पडलेली आहे. जयमला स्मॅश फिटनेस संघाची आणि हा नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय आधी. डावखुरे फलंदाज आहेत. शतक सामर्थ्याचा बदल होतोय. या षटकातला शेवटचा चेंडू आधी पाहूया. आधी मला वाटते आधी बॅट्समन बॅटिंगला यायला पाहिजे होते. आणि पुन्हा एकदा गोलंदाज काजेश. आणि हा चेंडू फटकारलाय परंतु या फटकामध्ये विशेष काही जोर नाही आहे. तर देखील चेंडू सीमाशेषण जातोय परंतु आउटफील्ड खराब आहे. 2 धावा निश्चित मिळणार. धावसंख्या झालेली आहे 39. हे षटक संपलेलं आहे. 22च्या स्वरूपामध्ये 2 धावा. तिसरं षटक संपलेलं आहे. धावसंख्या 39. 6 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. 6 षटकार मारावे लागतील. 6 चेंडू आणि 6 षटकार. जय मल्हार स्मॅश संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारावे लागतील. कारण चेंडू शिल्लक आहेत फक्त 6. धावा शिल्लक आहेत 36. संघर्ष संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये 74 धावा मिळवल्या होत्या. विजयासाठी 75 धावांचं एक चॅलेंज दिलं होतं. पण हे चॅलेंज मात्र जय मल्हार स्मॅश संघ त्यांना पेलता आलेलं नाही आहे. आणि ह्या शेवटच्या षटकामध्ये
त्याला एक मोठं आव्हान आहे 6 षटकारांच्या विजयासाठी. 6 चेंडू शिल्लक, 36 धावांची आवश्यकता आणि स्वतः संघनायक सतीश थोरात की ज्याने अतिशय घणाघाती फलंदाजी केली होती, 8 षटकार मारले होते 51 धावांमध्ये, ते स्वतः गोलंदाजीसाठी आले आहेत. 6 चेंडू शिल्लक, 36 धावांची आवश्यकता आणि पुढील सामना आहे रॉयल बी विरुद्ध सुपर डीजी माऊली. रॉयल संघाने टॉस जिंकलेला आहे आणि पहिला चेंडू तर खऱ्या पद्धतीने हाताळलेला आहे आणि इकडे धाव मिळणार नाही आहे. फक्त फटका मारला परंतु धाव मात्र घेतलेलं नाही आहे. 5 चेंडू 36 धावा विजयासाठी आवश्यक. अनुप 10 चेंडूमध्ये 10 धावा खेळतोय आणि हा देखील चेंडू पुन्हा एकदा खराब. चांगला चेंडू होता परंतु बॅटिंग मात्र खराब आहे. 6 बॉल डॉट केल्यात त्याने. 4 चेंडू शिल्लक आहेत. निश्चितच संघर्ष संघ विजयाच्या दिशेने कूच करतोय. त्यांना इथे हा विजय प्राप्त करण्यासाठी कोणताही संघर्ष करावा लागला नाही आणि हा मात्र इथे पंचांचा वाईट बॉलचा इशारा, एक समच्या बाहेरचा चेंडू. विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे 4. पुन्हा एकदा वाईट. थोरात लागोपाठचे 2 चेंडू खराब चेंडू. चेंडूवर नियंत्रण नाही आहे आणि पुन्हा एकदा या फटक्यावर देखील नियंत्रण नाही आहे. चेंडू आलाय सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धावेसाठी. अशा त्याने आणखी एक चेंडू की ज्या चेंडूवर 1 धाव झालेली आहे. चेंडू शिल्लक आहेत फक्त 3 चेंडू शिल्लक. 33 धावांची आवश्यकता. प्रति चेंडूवर 11 धावांची आवश्यकता. हा देखील चेंडू डॉट निघाल्या आधीच बॅट फिरवतोय. चेंडू उशिरा येतोय आणि पुन्हा एकदा खराब चेंडू ऑप्शनच्या बाहेर. 3रा वाईड या षटकामध्ये थोरात यांचा. आणि हा चेंडू मात्र फटकारलाय सरळ षटकारासाठी परंतु खूप उशीर झालेला आहे. आधी हा षटकार तुम्ही आधी मारायला पाहिजे होतात. धावसंख्या 49. चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 50 धाव पूर्ण होतात का पाहूया. चेंडू डॉट निघायला 49 धावावर हा स्मॅश संघ थांबलेला आहे. 4 षटकर संपलेले आहेत आणि संघर्ष संघाने हा विजय सहजरित्या प्राप्त केलेला आहे. 25 धावांनी संघर्ष संघ विजय झालेला आहे आणि या मॅचचे जे मानकरी आहेत, मॅन ऑफ द मॅच अर्थात सतीश थोरात की ज्याने 51 धाव बनवले आहेत, त्याच्यामध्ये 8 उत्तुंग षटकार. सतीश थोरात यांनी इकडे यायचं आहे आणि जिथे जो एक सन्मान चिन्ह आहे प्रत्येक मॅचसाठी आम्ही जे ठेवलेलं आहे मॅन ऑफ द मॅच आकर्षक चषक ते आपण घ्यायचं आहे. रॉयल बी सुपर डीजी माऊली